काका नमस्कार. नमस्कार नमस्कार. काका तुमचा परिचय सांगा संपूर्ण. मी अरुण नारायणराव वानखडे, राहणार आलेवाडी. बर, आता हे विजेता कापूस वाहन तुमचे बंधू यांच्याच शेतामध्ये लागलेलं आहे. हो पुरुषोत्तम दादा वानखेडे. हो हो. तर कसं वाटतं हे विजेता कापूस वाहन? आता आम्ही जेवढ्या जाती लावल्या यावर्षी 4 लावल्या, बर, त्याच्यात 1 नंबरची हेच आहे. 4 वाहन तुम्ही यावर्षी लावले, त्यामध्ये 1 नंबर विजेता तुम्हाला हो दिसतोय. हो हो. काय तुम्हाला 1 नंबर विशेष या विजेतामध्ये दिसतंय? हिची आजही क्वालिटी कायम आहे. हा, म्हणजे हिरवेगारपणा जो आहे, हो हो रोगाच्या प्रति सहनशील जे आहे, हो त्याच्यामुळं कापूसचं झाड जे आहे विजेताचं निरोगी आहे. हो. कमी फवारणीमध्ये येणारा हा विजेता आहे, है ना. बाकी बोंडाची संख्या, बोंडाचा आकार कसा वाटतोय? हो चांगला आहे. चांगला आहे ना, हो, बाकीच्या जातीपेक्षा सगळ्यात चांगला आहे. है ना. वेचणीचा अनुभव कसा सांगितला तुम्हाला? लेबरनी वेचायला कसा आहे विजेता? हा, वेचायला एकदम है ना सॉफ्ट काका? आहे. मोकळा आहे ना. मोकळा आहे मोकळा. हा, आणि सोबतच वजनही चांगलं आहे. हो झडताही तुम्हाला 38% पेक्षा जास्त आहे. म्हणजे आपल्या शेतकऱ्यांची जी मागणी आहे आपल्या भागात, हो हो की आपल्याला वेचायला सोपा, वजनी कापूस, झडता असलेला आणि कमी फवारणीमध्ये येणारा, तर या सगळ्या बाबतीत विजेता परिपूर्ण आहे. हो हो. तर काका पुढच्या वर्षी मग किती एकर लावायची विजेता पराठी? आता या पुढच्या वर्षी आम्ही लावू 20 एकर. 20 एकर लावणार. हो. आणि तुमच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना काय सांगणार? इतर शेतकऱ्यांना सांगेन की बा बाकीच्या जातीपेक्षा हे जात मला भरपूर पिकली, हा, आणि हेच पेरा. विजेताच पेरा, हो. है ना. धन्यवाद दादा. धन्यवाद.